अरे घेतलंय ते पिकव घेऊ दुसऱ्याच कशाला पिकवतोय आम्ही तुम्हाला देऊ दे का अंगठ सांगा तुम्ही तर द्याचाल का आम्हाला अंगठ द्याचाल का का द्यायचं मग सासऱ्यानं काय रान इकले काय तुला द्यायला रान इकलं होतं का तुम्हाला द्यायला हा माझ्या बापानं काय रान इकलं होतं का तुला अंगठ द्यायला अरे बोळ्यात गावलंय ती खा घे तू दुसऱ्याच कशाला खातोय तुम्हाला फुकट गावलं त्यांच्याकडे तुम्ही सरळ करून घ्यायचं आम्हाला नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना म्हणलं होतं नाही धोंडवाडीत आपलं रान आहे धोंडवाडीत रान आहे तर हे रान आम्ही काय काढलं होतं या रानात 4 जणांची नाव आहे ती आणि ज्याला आपलं रान घ्यायचं आहे त्याची गाडी हा काहीच आहे त्यांचा संग आपला व्यवहार ही चालता सगळा काय असेल ते बरं का मित्रांनो डॉक्टर आहे तर चित्रबाचा डॉक्टर आणि गाढवाचा डॉक्टर आहे गाढवाचा नोटीस काढले तुम्हाला नोटीस पण दाखवते तुम्हाला ह्याच्या आधी पण मी म्हणतो नोटीस ही तुम्हाला दिसतंय आमचं शेत असून आमच्यावर नोटीस काढलंय म्हणजे किती दांडगाव आहे या माणसांचा चला पुढं तुम्हाला म्हणलं होतं का नाही आपल्या रानात त्यांनी घाव केलाय तर हे बघा इथं दिसतंय इथं मालक कोण नसल्यामुळं कसं आहे की बांध बांध कसा केलाय बा बांध कोणीकडे कसा दाबलाय कोणीकडे कसा दाबलाय बा म्हणजे लोकांचं किती खायचं किती फुकट मिळते त्याचीच आशा आहे ती कसं केलं बांध तिरका खायचं आहे ना धड द्याकट खायचं असं करायचं नाही तर ही माणसानं गु खाऊन गो खाल्ली माती खाल्ली लोकांचं तेवढं कसं फुकटचं लुबाडायचं तेवढं त्याला कळतंय खायला काय ती भिकारड्या पडायची असतील मनुष्यना तशी करते ती खाऊ द्या खायला काय नाही मागून जर खाल्लं असतं ना आपण आनंदानं दिलं असतं बहिणीनो ह्यांना 1000 वेळा सांगितलं येईल त्या गिराकाला त्यांनी बुजवून लावायला ते आमचं इथं करणार कोण नाही तोंडवाडीत येऊन ना म्हणून आम्हाला इथं येऊन शेती करणं होत नाही म्हणून ही आम्ही जी काय आहे ती काय काढलं होतं आणि दुसरीकडे कुठं तर आपल्याला तिथल्या तिथं घ्यायला होईल मनुष्यना तर इकडे तुम्हाला त्याने घाव केला त्याची हिंमत तर किती बघा सांगून आधी भुईमुग केला तेव्हा गोडीत सांगितलं करू नको मनुष्यना देऊन ह्या भावाने तर तेव्हा पण शिवी गाडी केली तो ह्यांना भाऊजीलाच म्हणजे तू राहणार तुझा पाय काढतो ह्याची हिंमत बघा ह्या भैया एवढं आपलं ही केलं या बाई घाव कसा आलाय बघा बांध फोडून शिना काय का अरे भिकाऱ्यानो तुम्हाला तुमचं पुरं ना तुम्ही दुसऱ्याचं पण खायला लागलाय इतकी दलिंद्री लोक आहेत ती बघा ही घाव कसं लोकांचं राहणं कसं अरे वा दुनिया आणि डॉक्टर आहे चित्रबाचा गाडीवर अजून स्वामीचं चिन्ह आहे स्वामी असं सांगत नाही तर करायला काय गाडीवर आलेले बघितलं स्वामींचा फोटो आहे काय माणसात दलिंद्र बोड्याची मिळाली ती या क्षेत्र हे आमच्या भावकीचं त्यांनी विकलं त्यांच्याकडनं त्यांनी सरळ करून घ्यायचं का आम्ही ह्यांना सरळ करून द्यायचं त्यांच्या रानातली घाण आमच्या रानात टाकली असू द्या म्हणलं आणि आता दुसऱ्याला आम्ही द्यायचं म्हणलं की ह्यांच्या पोटात चटणी मीठ कालवायला लागलं आमच्या रानात माती कालवू नका म्हणली काय व्यवहार केला दुसऱ्याला पण घेऊ दिलं नाही आणि हे नोटीस काढलंय घेणाऱ्याला म्हणते ते आम्ही त्यांच्यावर नोटीस काढलंय ह्या नोटीस मध्ये काय आहे आमच्या नावावर जिमनी नाही त्या का काय नाही काय ह्याचं काय आहे काय ह्याचं काय देखील नाही त्यात देखील चौघांचा उल्लेख आहे असा आहे फक्त नोटीस काढली की आमच्या शिलेदाराला इकले शिवट किंवा विचारले शिवट इकू नका ना पण हित आहे काय ती व्यक्ती तुम्हाला दाखवते तुम्हाला खरं काय असं ते सगळं काय दाखवते या इकडं यांची पावर किती बघायचा किती भ्याद आवती किती नेमका गप बसतोय असू द्या म्हणून बसलो गप पण ह्याने आमचा गप बसण्याचा गैरफायदा घ्यायला लागली ती बाण सुद्धा सरळ ठेवणं ती ह्याच्या रानातली सगळे आमच्या रानात काढून टाकली आमच्या रानातला बाग बघा ह्याला कसा केलाय कुठल्या कुठं आरा तुला पिकवायचंय ना सगळं पिकवतो तुला पिकवायचंय ना पिकव सगळं कुणाला विचारून तो घाव केला तुला किती वेळा सांगितलं होतं करायचं नाही मनुष्यना शेत बघा ही आपली झाड आहे ती अशी आणि जी गिराईक येईल त्या गिराईकाला बुजवून पाठवते ती आणि दुसरी गोष्ट काय की ह्याला वाट नाही म्हणून सांगते ती वाट असू नसू याला काय आम्ही आमच्या रानात पाऊल टाकू नको म्हणलं होतं तर पूर्ण ह्याने आमच्या रानातच वहिवाट केलेली आहे त्यांना ये जायला देखील वाट नाही ही घाणी कशा दाबली ते इकडं
दाबून सगळा रस्ता कसा काढला. आम्हाला बांध इथं येतोय तर त्यानं बांध दाबलाय कुठं. एक एक काकरी आहे, हळूहळू काढाय चालू आहे. तिथं जास्त केलं पण कमी नाही. तिथं माणूस आहे तेव्हा तिथं ती आमचा एवढा खेळ केला, आमच्यावर नोटीस काढली, एवढा आमचा खेळ केला. ती व्यक्ती तिथं आहे. कुणाला विचारून गाव केलाय ती येडीची काय माणसं बोलायला तोंड नाही का दिलं देवानं. वाचा बसली तिची आता. माणूस गपासाठी तर गैरफायदा घेतला. कसं आहे बघा, हे असं आहे, खऱ्यानं राहणाऱ्याला जगू देत नाही ती माणसं. हे अशी करते ती. रानाचं जर वाटोळ केलं ती केलंच. कुठं भांडायचं कुठं बोलायचं म्हणून गप बसलो आम्ही. ही सगळी घाण दाबली, आपल्यातच दाबली. शब्द सुद्धा बोललो नाही. आणि हे असं केलं या पण करून पण एवढं गप बसलो होतो. फोनवर फोन करायचा धाकटे दिराला, फोनवर फोन. असू द्या मनुष्य ना गप बसून शिना गाळ पाजला काय आम्हाला. काय या नोटीस मध्ये? नोटीस आमच्या नावावर काढली ती बरं. काय या नोटीस मध्ये सांग की. तू शिक्षित घराण्यातला दिसतोयस की तू शिक्षित आहे, डॉक्टर आहे चित्राबाचा अजून. त्याला जित्राबा डॉक्टर चुकून माणसाने केला. ती जित्राबा बी नीट करायच्या माणसाचा बी नाही आणि लायकीचा पण नाही. जर असता त्या जित्राबाचा तुम्ही आता तू राहणार इकडे नेत तुझा पाय काढते गुडघ्यातनं. तुझा कोण आणायच ते आण. तर मित्रांनो हे बघा, हे आपलं शेत आहे. दोंडवाडीत आपलं 54 गुंठ शेत आहे. आणि 54 गुंठ जे भावकीचं होतं ती भावकीने त्यांना विकलंय. मग भावकीचं त्यांना बोहळ्यात गावलं म्हणून त्यांनी काय घेतलं, त्या काळात कशी काय घेणार ती घेतलं. मग जे जे घेतलंय त्यांनी त्यांना दिशा दाखवून द्यायचं, त्यांच्याकडून नीट करून घ्यायचं. हे दुसऱ्याला म्हणते ती तुम्ही नीट करून द्या. अरे तू घेताना काय झोपला होता का डोळं फुटलं होतं तुझं त्यावेळेस? काय घे आपण काय करून देणार नीट? घेताना ती काय झोपला होता का? आपला हक्क हिस्सा आधी उचलायचा आहे का नाही? आता आपण करू शकतोय का नाही? आता जर आम्ही समजा आडवा हिस्सा उचलला तर ह्यालाही वरला हिस्सा जाणार आहे. परत ह्याला रिपेअर ही सगळं व्यवस्थित करावं लागणार आहे. आपलं चालतंय का त्यांचं चालतंय? आपलं चालतंय, त्याचं काय चाललं नाही. गोड बोलून आपल्याला कसा गळाला बासाला अडकव देते तसं केलंय ना, आपण पण तसंच करायचं. आपण आता नाही मागं पडायचं. आणि मी तर तुम्हाला सांगितलं होतं जी प्रोसिजर आपली चालू आहे ती चालू केली आहे. कसं आहे त्याला वेळ लागतो आणि आपण इथं तिथं नाही, नाशिक ठाणे ह्या ठिकाणी आपण प्रोसिजर चालू केली. करायचंच नाही. तालुका पातळीवर काय करायचं नाही, तालुक्या बाहेर कसा इस्का असतोय ते आपण दाखवू. कुठे केलाय व्यक्ती आलेला आहे, व्यक्ती बोललं तर बोलायच सुद्धा तयार नाही. कशा पाय आमचं रान पिकवताय तुम्ही? काय कारण आहे तुमचं पिकवायचं? आम्ही काय येणं खेळ वाटतोय काय तुम्हाला? सांगितलं होतं ना त्या दिवशी गावाला पाणी द्यायला नाही गेला तर जळून जाऊ दे म्हणून. हात पाय वाकडं होतं ना, वाकडं आमचं आखरीत खाल्लं तर कळलं का? आता त्याची बोलती बंद झाली त्यामुळे ती काय बोललं नाही. बोलती अजून बंद होणार आहे. याच्यानं काय होणार आहे? बोलती बंद एवढ्यानं अजून जास्त बोलती बंद होणार आहे. एवढ्यानं काय होणार आहे? अजिबात माझ्या रानात पाऊल टाकायचा नाही. तुमचा काय संबंध नाही. कुठल्या अधिकारानं घाऊ केला? कुठल्या अधिकारानं आमच्यावर नोटीस काढली तुम्ही? तुमचा काय संबंध होता? सावकाची नाव तुम्ही घेतली, तुमचा काय संबंध होता? माणसं काय येडी येते का? नोटीस काढताना तुम्ही विचार केला नाही. आता बोलतोय ना आम्ही तुम्हाला. घरी यायचं काय संबंध आहे? व्यवहार करून नोटीस काढताय, संबंध काय? ही बांध आमच्या रानातली माती उचलून इथं लावायचा काय संबंध? ही बांध कुठं राहिला, फोडलाय कुठं, घाऊ करू नको म्हणून सांगितलं, केलाय कशा पाय? मग ही इकडे इसाला आमच्या रानात काय दाखवा म्हणतो मी. कागदपत्री मग घेताना हा माझा हिस्सा दाखवा. कागदपत्री घेताना झोपला होता काय? कागदपत्री लिहून घेतलं नाही का? बहादूर होतं त्यावेळेस त्यांनी दिला नाही अंगठा. त्यांना दाखवा. अंगठा नाही दिला म्हणजे? अंगठा देता तुम्ही, आमची रानं तुमच्या नावावर करून देता, घेता. आम्ही देऊ का अरे तुम्हाला? घेतलंय ते पिकव घेऊ, दुसऱ्याच कशाला पिकवतोय? आम्ही तुम्हाला देऊ द्या का अंगठा? सांगा तुम्ही तर द्याचाल का आम्हाला अंगठा?
द्यायचं का? सासऱ्याने दिलं नाही का द्यायचं मग तुम्हाला? सासऱ्यानं काय रान इकले काय तुला द्यायला? रान इकलं होतं का तुम्हाला द्यायला? हा? इकलं होतं माझ्या का? बापानं काय रान इकलं होतं का तुला अंगठ द्यायला? अरे बोळ्यात गावलंय ती खा घे तू, दुसरेच कशाला खातोय? तुम्हाला फुकट गावलं त्यांच्याकडे तुम्ही सरळ करून घ्यायचं. आम्हाला कसं काय करायला लावलं बरं तुम्ही? ठीक आहे, घे. आ? घेतो, जाऊ. तुम्ही आमच्या रानात येणाऱ्या गिराकाला का बुजवून लावता? नाही लावत. काम त्या दिवशी म्हणलं का नाही, रानाला वाटणार रान घेऊ नका म्हणलं का नाही तुम्ही? कोणाला म्हणलं? नाही आ? तर रेकॉर्डिंग मित्रांनो, आहे. आपण यांच्या संग बोललेलं आपल्याकडे रेकॉर्डिंग बी आहे. सगळं तुम्हाला रेकॉर्डिंग आहे. सगळं मी युट्यूबवर, फेसबुकवर आणि इंस्टावर सगळं रेकॉर्डिंग दाखवतो की ह्या माणसानं आपल्याला उठा गोड होईल बोलून एवढा कसा share धोका करा दिला. बहिणीनो, हे उठा होईल एवढा व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला आजपर्यंत म्हणले ना मी व्हिडिओ शेअर करा, पण हे व्हिडिओ इतक्या लांब जाऊ द्या. काय एखाद्यावर गरीबावर अन्याय करतील ना, त्या लोकांची पण तोंड दिसली पाहिजे ना, ह्याच्यावर निर्णय चांगला झाला पाहिजे. नाही काय मी आजपर्यंत तुम्हाला म्हणले नाही, पण आता म्हणते यांनी लय आम्हाला लय गाळायला लावलं ह्या माणसाने. नरडीला आणून सोडलंय पाक नरडीला आमच्या. आ भाऊ कुठं केलाय कुणी केलाय म्हणते ती बेमुख कायला काढून नेऊन खाल्ला. लाजा वाटत नाही ते ह्यांना. आणि आता घरी चला म्हणते ती. घरी काय आता लास्ट बार इथनं सांगून चाललोय, त्या गावाला पाणी द्यायचं नाही, जळून गेला तर गेला, आणि तुम्ही आमच्या रानात काय यायचं नाही जायचं नाही. तुम्ही इसा घेतलाय कोणाचा, अनबाजा उजबाजा, त्या इशात तुमची तुम्ही जायचं आणि ती इसाच तुमची तुम्ही पिकवायचा. नाही त्यांना हिकडलं पण पाहिजे नाही वा. अजिबात इकडल्या इशात यायचं नाही, परत सांगितलं नाही म्हणायचं नाही. 3-3दा सांगाय रिकाम नाही. 4 फोन दिवसात ना, सकाळचं 4, सांजचं 4, ते आमच्या माझ्या धाकट्या दिराला ज्योतीच्या नवऱ्याला 3 वेळा फोन नाही उचलला तर सारखं फोन करायचं. असू द्या म्हणजे कुणाच्या अनात माती नको मनुष्य नाही, दोघा भाऊ असू द्या माती ती तर देऊया म्हणलं ह्यांना. आणि ह्या माणसानं शनिवारी नोटीस काढलंय. शनिवारी नोटीस काढलं तर बैठक झाली, त्याच्या 3ऱ्या 4थ्या दिवशी नोटीस काढली ह्या माणसानं. आणि अजून काय म्हणते माझ्या बापानं नोटीस काढलंय, म्या नाही काढलं. मग त्या नोटीसवर ह्या व्यक्तीचं नाव आलं कसं? कसं आलं ह्या व्यक्तीचं नाव? तिथं बाप गेला होता त्याच्या नोटीसवर नाव व्यक्तीचं टाकायला. नाव ह्या कसं आलं? कुठपर्यंत का बसायचं? 7-8 वर्ष झालं रान इकलं या. तसंच पिकवते ती खाते ती, का तर मामानं त्यांना सही दिली नाही, अंगठा दिला नाही. ह्यांना अंगठा द्यायची, आमचं रान आणि ह्यांना अंगठा द्यायची काय गरज आहे आमची? हा? असले बेकार माणसासंग बोलून काय उपयोग नाही. फक्त बेकार आपण म्हणजे एकदाच त्यांनी- सांगितलं की आमच्या रानात इथनं पुढे यायचं नाही, ती भिजवायचं नाही, करायचं नाही. जर परत गावला फिवला तर सुट्टी देणार नाही, ही लास्ट वॉर्निंग सांगतोय.